तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वात आधी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओला खूप सारा प्रतिसाद दिला, ज्यामध्ये तुम्ही चांगला सपोर्ट पण केलाय. अपेक्षा करते की इथून पुढे पण तुमचा असा सपोर्ट राहील. तर आज आपण बघणार आहोत की जे ग्राफिक डिझाईनचा आपण क्लास लॉन्च करायचं सांगितलंय मागच्या व्हिडिओमध्ये, की आपण फ्रीमध्ये ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च करणार आहे. तर आपला कोर्स आज राहणार आहे पार्ट पहिला, म्हणजे क्लासचा आज पहिला दिवस आहे. तर आज क्लासमध्ये काय काय शिकवणार आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. जर ज्यांनी कोणी नवीन असाल व्हिडिओवर, तर मागचा व्हिडिओ जाऊन बघा. त्यामध्ये मी 9 टॉपिकमध्ये क्लास डिव्हाईड केलाय, जेणेकरून आपल्याला शिकवण्याला पण सोपं जाईल आणि तुम्हाला समजायला पण सोपं जाईल. तर आधीचा जाऊन व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल की आपले कोणते कोणते टॉपिक आहेत एडिटिंगशी रिलेटेड. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आता सर्वात आधी आपण पहिला जो पार्ट होता आपला ॲपचा, तर ॲप्लिकेशनमध्ये आपण 2 पार्टमध्ये डिव्हाईड केला ॲपला. एक प्ले स्टोअरचे ॲप आणि दुसरे मोड एपीके. जे प्ले स्टोअरचे ॲप आहे ते मी सांगते कोणते कोणते आहेत, ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आणि त्याचं वेगळेच सेपरेट एक फोल्डर तयार करायचं. जसं की आपलं पहिलं ॲप लागणार आहे आपल्याला प्ले स्टोअरवरचं आर नावाचं. ठीक आहे. हे आपल्याला फाईल एक्स्ट्रॅक्ट करायसाठी लागणार आहे. ज्या फाईल असतात ते एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला हे ॲप लागतं. तर काहीसा असा इंटरफेस दिसतो ॲपचा, तर हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. एक-एक ॲप सांगते मी कसं यूज करायचं आणि कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी. तुम्ही सर्व ॲप डाउनलोड करून घ्या. जसं क्लासमध्ये आपला पुढे-पुढे जाईल शिकवण्यात, तसं-तसं तुम्हाला समजेल की कोणतं ॲप्लिकेशन कुठे यूज करायचं. ठीक आहे. त्यानंतर आपलं सेकंड नंबरचं ॲप आहे इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर. हे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर आहे. इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ॲप्लिकेशन आपल्याला जे श्रीलिपीचे फॉन्ट, AMSचे फॉन्ट म्हणजे DG, इन्फिनिटी किंवा AMS जे फॉन्ट असतात ते कन्व्हर्ट करण्यासाठी आपण हे ॲप्लिकेशन यूज करतो. इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर नावाचं. ठीक आहे. त्यानंतर एक आपलं 3 नंबरचं ॲप आहे युनिकोड पॅड. युनिकोड पॅडचा काय यूज आहे, जे आपले इन्फिनिटीचे फॉन्ट असतात, डीजी फॉन्ट असतात, त्याचे जे काना, उकार असे आपल्याला लंब्या साईजमध्ये पाहिजे असतात, मोठ्या-मोठ्या साईजमध्ये, तर ते आपण इथून कॅलिग्राफी टाइपमध्ये एडिट करू शकतो या ॲपमध्ये युनिकोड पॅडमधून. तर हे पण ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. आता आपले 3 ॲप्लिकेशन झाले. पहिला आर सेकंड घेतला आपण इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर, थर्ड वाले युनिकोड पॅड आणि फोर्थ नंबरला आपल्याला लागणार आहे पिक्सआर्ट. तर पिक्सआर्ट हे खूप महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे आपल्या बॅनर डिझाईनमध्ये, कारण की आपण जे फोटो पूर्ण बॅनर क्रिएट करणारे, फोटो इरेज करणारे, नंतर ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट बरेच सारे आपल्याला फीचर्स पिक्सआर्टमध्ये भेटणार आहे. हे पण ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. सोबतच एक लागणार आहे आपल्याला लाईटरूम. लाईटरूम हे ॲप्लिकेशन पण खूप महत्त्वाचं आहे, कारण की आपण लाईटरूममधूनच चेहऱ्याला इफेक्ट वगैरे ॲड करत असतो. लाईटरूम हे ॲप्लिकेशन पण तुम्ही डाउनलोड करून घ्या. प्ले स्टोअरचं डाउनलोड केलं तरी चालेल, काही हरकत नाही. कारण की जे आपल्याला जे फीचर्स लागणार आहेत ते ऑफकोर्स फ्री आहे तिथे त्याच्यामध्ये लाईटरूममध्ये. आपल्याला ॲडव्हान्स फीचरची गरज भासणार नाही एवढ्यात. ठीक आहे. आता त्यानंतर आपलं जे 5 नंबरचं ॲप आहे, ते आपल्याला लागणार आहे Snapseed. आता Snapseed तुम्हाला ॲप्लिकेशन माहीत असेल बऱ्याच जणांना जे एडिटिंग करतात त्यांना. Snapseed ॲपचा यूज आपल्याला खूप चांगल्या प्रकारे करता आला तर आपण म्हणजे चांगल्या प्रकारे एडिटिंग याच्यामध्ये करू शकतो. आपल्याला जर यूज करता आलं असेल ॲप तर. त्याच्यामध्ये काय आपण चेहऱ्यावर पिंपल्स रिमूव्ह करू शकतो यानं. ठीक आहे. Snapseedमधून तुम्ही डाउनलोड करून घ्या. क्लासमध्ये तसं सांगणारच आहे मी ॲप्लिकेशन आपल्याला कुठे-कुठे कोणतं यूज करायचं. ठीक आहे. Snapseed झाला. आता मेन इम्पोर्टंट आपलं जे आपण फोटो एन्हान्स करतो म्हणजे डेझीमध्ये आपण कन्व्हर्ट करतो जे ब्लर फोटो असतो ते. त्यासाठी लागणारे आपल्या Remini. आता Remini ॲप्लिकेशन जे आहे ते आपल्याला खूप महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे, कारण की आपले जे ब्लर फोटो असतात ते आपण Reminiमधूनच एडिट करत असतो. असं ॲप्लिकेशनचा इंटरफेस आहे. तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि ज्यांच्या फोनमध्ये ॲड येतात Reminiला, तर ते मी सांगते काय सेटिंग करायची आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन, तर ती सेटिंग करून घ्या जेणेकरून तुमच्या Remini ॲपमध्ये ॲड येणार नाही. तुम्ही फ्रीमध्ये इथून फोटो डाउनलोड करू शकता एचडी करून. ठीक आहे. आता Remini ॲप झाल्यानंतर आपले इंडिया जे याच्यावरचे फॉन्ट आहेत, सॉरी प्ले स्टोअरचे जे ॲप आहे ते बऱ्यापैकी झाले. त्यामध्ये एक आपलं ॲप राहिलंय Pinterest नावाचं. तर Pinterestचा यूज काय आहे, की आपण जे बॅनर डिझाइनमध्ये बॅकग्राऊंड वगैरे घेतो, नंतर काही पेजेस वगैरे असतात, बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण Pinterestहून डाउनलोड करू शकतो. तर हे टोटल एवढे जे ॲप आहेत, किती ॲप झाले आपले? आर नंतर इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर, युनिकोड पॅड, पिक्सआर्ट, लाईटरूम, नंतर झालं आपलं Snapseed आणि Pinterest. असे 7-8 ॲप झाले आपले. हे डाउनलोड पूर्ण करून घ्या. तुम्ही बघून घ्या. काही-काही ॲप लक्षात नसेल राहिलं तर परत व्हिडिओ बघा आणि पूर्ण ॲप डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. आता हे आपले झाले प्ले स्टोअरवरचे. आता तुम्हाला सांगते की मोड एपीके ॲप कसे डाउनलोड करायचे. सर्वात आधी काय करायचं, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. टेलिग्राम चॅनलला जाऊन जॉइन करा आणि टेलिग्रामला आल्यानंतर इथे बघा आता काय करायचं तुम्हाला. टेलिग्रामला आल्यानंतर तुम्हाला असं चॅनल दिसेल आपल्याला. आता काय चॅनलचं जे नाव आहे वरती बघा सबस्क्रायबर्स, तिथं क्लिक करायचं आणि स्लाईड करायचं आणि फाईलवर क्लिक करायचं. फाईलवर क्लिक केल्यानंतर असं खाली स्लाईड करत जायचं. इथे बघा पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन आहे, हे एक डाउनलोड करून घ्यायचं. ठीक आहे. पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन आपल्याला खूप महत्त्वाचं आहे आपल्या मोबाईलमध्ये, कारण की आपण यामधून पूर्ण ग्राफिक्स शिकणार आहे. पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन जे आहे, काय करायचं फक्त इथं ॲपवर क्लिक करायचं. इथे डोळ्याचा आयकॉन आहे बघा, याच्यावर क्लिक करायचं आणि इथून 3 डॉटवर क्लिक करून सेव्ह टू डाउनलोड करून घ्यायचं आणि तुमच्या फोनमध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ज्यांच्या कोणाकडे आधीचं पिक्सेल लॅब असेल ते डिलीट करा, कारण की त्यामध्ये काही फॉन्टचा वगैरे प्रॉब्लेम येतो ॲड करताना. तर हे जर तुम्ही डाउनलोड केलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही याच्यामध्ये. त्यानंतर आपल्याला पिक्सेल लॅब झाल्यानंतर आपल्याला लागणार आहे एक ॲप्लिकेशन बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी, ज्याचं नाव आहे फोटो रूम.
आता फोटो रूम डाउनलोड करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचंय. प्ले स्टोअर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथे सर्च करायचं आपल्याला फोटो रूम. ठीक आहे. फोटो रूम सर्च करून घेऊ. फोटो रूम सर्च केल्यानंतर हे ॲप्लिकेशन आहे इथून डाउनलोड करून घ्या आणि याचं मोड एपीके जे ॲप आहे ते पण मी Telegramला टाकून जाईल. जर काही लोगोचा प्रॉब्लेम आला तुम्हाला, तर तुम्ही मोड एपीके ॲप यूज करा. तर बघू शकता आज आपण सगळे ॲप तुम्हाला एडिटिंगचे दिलेत. 9 ते 10 ॲप आहेत. पूर्ण ॲप तुम्ही डाउनलोड करा. त्याचे सेपरेट फोल्डर तयार करा जेणेकरून आपल्या एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम येणार नाही ॲपचा. सापडत वगैरे नाही कधी-कधी ॲपमध्ये. तर त्यामुळे सेपरेट फोल्डर करा सर्व ॲपचं, जेणेकरून सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला पण सोप्या येतील. तर आज आपला पहिला पार्ट होता त्यामध्ये आपण सगळे ॲप्लिकेशन तुम्हाला दिले. आता आपला जो सेकंड पार्ट आहे ना, तिथून आपण पूर्ण आता ग्राफिक डिझाइन चालू करणार आहे. म्हणजे स्टार्टिंगपासून जे आपलं बॅकग्राऊंड कसं घ्यायचं, साईज कशी घ्यायची, या सर्व गोष्टी आपण बेसिकपासून बघणार आहे आणि पूर्ण तुम्हाला बेसिकपासून शिकवण्याचा मी प्रयत्न करेन, जेणेकरून तुम्हाला ज्या काही नॉर्मल प्रॉब्लेम असतात, ते पण सगळ्या गोष्टी समजून जातील. तुमच्या एडिटर मित्रांना पण आपल्या चॅनलची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांना पण एडिटिंग शिकण्यास मदत होईल आणि भरपूर सपोर्ट आपल्या ग्राफिक डिझाइनच्या क्लासला करा. आणि हो, आता ग्रुपमध्ये कसं ॲड व्हायचं हे सांगते मी तुम्हाला. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा WhatsAppचा नंबर दिलाय. ठीक आहे. WhatsApp नंबरला तुम्हाला तुमचं नाव आणि गावाचं नाव, ठीक आहे. तुमचं पूर्ण नाव आणि खाली गावाचं नाव तुमच्या, ठीक आहे. म्हणजे नेम आणि सिटी नेम असे 2 मला मेसेज टाकायचे WhatsAppला. मी तुम्हाला लगेच ग्रुपमध्ये ॲड करते. ग्रुपमध्ये आपले जे काही प्रॉब्लेम असेल ते मला तुम्ही सांगत चला, जेणेकरून मी व्हिडिओमध्ये त्याचं सोल्युशन देत जाईल तुम्हाला. तर तुम्हाला WhatsAppला मला मेसेज करायचे, तुमचं नाव आणि गावाचं नाव मला पाठवायचंय. मी ग्रुपमध्ये तुम्हाला लगेच ॲड करेन. आपल्या Insta पेजला पण फॉलो करून घ्या, कारण की आपण ते डेली ट्रेंडिंग विषय जे असतात त्याचे आपण तर शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्स शिकवत असतो आणि सोबत तिथे आपण व्हिडिओ एडिटिंगचा क्लास लॉन्च केला CapCutच्या रिलेटेड. तर CapCutची पूर्ण सीरीज आपण तर 30 दिवसाची ठेवली आहे. तुम्ही तिथे Instaला जाऊन पण बघू शकता व्हिडिओज CapCutशी रिलेटेड आणि CapCut कसं डाउनलोड करायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे सांगितल्या आहे मी. तर त्या Insta पेजला पण जाऊन फॉलो करा, Telegramला त्यांना जॉइन करा आणि ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी मला WhatsAppला मेसेज करा. तुमचं नाव आणि गावाचं नाव मला पाठवून द्या. चला तर मग भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये, जो असणार आहे आपल्या ग्राफिक डिझाइनचा सेकंड पार्ट.